नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या 1 वर्षभरापेक्षा जास्त काळापासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत. जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची नायब तहसीलदार या पदावर निवड झालेली आहे आणि नुकतंच त्यांचं फाउंडेशन ट्रेनिंग संपूर्ण पूर्ण करून ते आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत. अशा बेला सोनवणे. मॅम नमस्कार. Thank you, ma'am, for inviting me here. तुमचं आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा. Thanks a lot. मॅम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या, की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालंय? कोणत्या स्ट्रीममध्ये झालंय? आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. माझं नाव बेला शांतीलाल सोनवणे. 2020च्या याच्यातून NT ही पोस्ट भेटली आहे. माझा जन्म धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका येथे झाला. माझं 5th to 12th ऑनवर्ड्स मी माझं बेसिक जे स्कूलिंग होतं ते शिरपूर येथीलच मुकेशभाई आर पटेल मिलिटरी स्कूल इथून कंप्लीट केलं. मग 2011 to 15 मी पुण्यातील कमिन्स कॉलेज येथे ग्रॅज्युएशन केलं BE-IT मध्ये आणि एक UPSC करायचं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस हे आधीपासून डोक्यात होतं आणि काहीतरी स्ट्रॉंग बॅकअप असायला हवं म्हणून कॉलेज थ्रू प्लेसमेंट मी घेतली. 1-1.5 वर्ष जॉब केला HSBC मध्ये पुण्यातच. मग 2017 ऑनवर्ड्स मी जॉब सोडून 2019 पर्यंत फुल फ्लेज UPSC वगैरे केली, पण त्यात रिझल्ट्स येत नव्हते. मग 2019 ची MPSC ची ऍड बघितली, त्यानंतर असं वाटायला लागलं की MPSC डुएबल आहे वगैरे आणि काहीतरी रिझल्ट्स येऊ शकता वगैरे. मग 2019 ची मेन्स मी जरा कॅज्युअली दिली आणि तेव्हापासून मग लॉकडाऊन ऑनवर्ड्स MPSC करायला घेतलं. ओके. आणि तुमची आणि कौटुंबिक फॅमिली पार्श्वभूमी. बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर माझ्या फॅमिलीमध्ये मी, मम्मी-पप्पा आणि माझा एक लहान भाऊ आहे. पप्पा इंजिनियर आहेत, पण तसं ते शेती करता वगैरे. मम्मी हाऊसवाईफ आहे. भावाचं MCA वगैरे झालेलं आहे आणि इथे बऱ्यापैकी जॉइंट फॅमिली वगैरे आहे गावातच. चालतं. आजच्या आपल्या या मुलाखतीचा हा मुख्य उद्देश हा राज्यसेवा येणारी जी मुख्य परीक्षा आहे, त्याच्या अनुषंगाने असणार आहे, की तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी केली होती? तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? तुमचे सोर्सेस कोणकोणते होते? पण त्याआधी मला विचारायला आवडेल, की नुकतंच तुमचं फाउंडेशन ट्रेनिंग कंप्लीट करून तुम्ही घरी आलेला आहात. दिवाळी पण सेलिब्रेट झालेली आहे. तर आधीची दिवाळी म्हणजे अधिकारी होण्याआधीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यातला तुम्हाला फरक काही ना काहीतरी जाणवलेला असेल आणि तो एक विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? आणि एक सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत जाईल त्या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? ऍक्च्युली जेव्हा ऍस्पिरंट असतो तेव्हा बऱ्यापैकी आपल्याला प्रेशर राहतं. घरी येणं सहसा मी टाळायची, कारण बऱ्याच वेळेस इथे आल्यावर रिलेटिव्ह किंवा मग बऱ्यापैकी म्हणजे आपल्या आजूबाजूचे सर्वजण विचारतात की एवढे वर्ष करताय अभ्यास तर मग रिझल्ट वगैरे काय आहे. आणि एक ऍस्पिरंट म्हणून जेव्हा आपण राहतो तेव्हा एक प्रेशर राहतच आणि एक गिल्ट फॅक्टर राहतो की मी एवढं इथे टाइम इन्व्हेस्ट केला तर मग परत यामुळे रिझल्ट वगैरे नको जायला. तेव्हा थोडं टेन्शन होतं आणि डिसेंबरमध्ये मेन्स असल्यावर त्यावरच फोकस होता वगैरे. पण आता थोडं रिझल्ट आल्यामुळे एक बऱ्यापैकी ऍटमॉस्फिअर थोडं चेंज राहतं सर्वांचं वगैरे, फॅमिली वगैरे त्याच्यात. असं थोडं रिलॅक्स असतो तेवढंच. आता आपण एक थोडेसे टेक्निकल प्रश्न सुरू करूया, की तुम्ही GS1 पर्टिक्युलरली GS2 ची तयारी कशी केली आणि तुमचं एकूणच वेळापत्रक कसं होतं? तर त्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा आहे, की पेपर 1 मधील जे उपघटक आहेत, इतिहासाचे असतील किंवा भूगोलाचे असतील, तर त्यांची तयारी तुम्ही स्पेसिफिकली कशी केली होती? पेपर 1 मध्ये एक कल्चरचा पार्ट इन्क्लूड आहे, तसंच पोस्ट इंडिपेंडन्सचा पार्ट इन्क्लूड आहे किंवा जिओग्राफीमध्ये ह्युमन जिओग्राफी असेल, थोडासा एक ॲग्रीचा पार्ट आहे. तर ह्या गोष्टींकडे विद्यार्थी थोडंसं दुर्लक्ष करत असतात. तर एकूणच ह्या घटकांची तयारी कशी करावी आणि ओव्हरऑल पेपर 1 ची तुमची स्ट्रॅटेजी कशी होती?
ओके. ॲक्चुअली आता रिसेंटली ट्रेंड बघत गेला ना, तर या 2 आधीचे मेन्स जे होते 2020 ऑनवर्ड्स बऱ्यापैकी GS-1 वर बऱ्यापैकी आधी होतं, की GS-1 मध्ये हिस्ट्री अनप्रेडिक्टेबल होतं. काही पण यायचं वगैरे असं थोडा ट्रेंड होता. पण GS-1 तेव्हापासून हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी स्कोरिंग क्वेशन्स यायला लागलेत. एकदम बेसिक वगैरे क्वेशन्स. मला ॲक्चुअली थोडं लँग्वेज बॅरियर होतं. इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल होती म्हणून मी UPSCचे सोर्सेस बऱ्यापैकी पण ठेवले होते. स्पेक्ट्रम यूज केलं होतं आणि मी मिनिमम सोर्सेस मॅक्सिमम रिव्हिजनवर थोडं फोकस ठेवलं होतं. सो हिस्ट्री आणि GS-1 साठी हिस्ट्रीसाठी मी एक समाधान महाजन सरांचंच पुस्तक यूज केलेलं. पोस्ट इंडिपेंडन्ससाठी 12ची NCERT आहे, तेवढं एक केलेलं. त्याच्यावरून नोट्स वगैरे आपले बेसिक नोट्स, पर्सनॅलिटीजवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स वगैरे येतात. तर ते केलं होतं. समाधान महाजन सरांच्या पुस्तकातूनच बऱ्यापैकी कल्चर वगैरे ते केलेलं, कारण थोडं UPSCचं कल्चर वगैरे एवढं इथे ॲप्लिकेबल नाहीये. राहिलं जिओग्राफीचं पार्ट, तर जिओग्राफी माझा ऑप्शनल जिओग्राफी होता म्हणून बऱ्यापैकी आणि बेसिक क्वेश्चन्स कधी आपण बघितले ह्युमन जिओग्राफीचे जेव्हा सायंटिस्ट किंवा यांचे क्वेश्चन्स विचारतात, तर आपलं 12ची NCERT आहे त्यातूनच क्वेश्चन्स येतात आणि बेसिक थोडं गुगल केलं ना, की फाउंडर कोण आहे ह्युमन जिओग्राफी वगैरे. ऑप्शन्स बऱ्यापैकी एक्सप्लोर केले आपण. प्रत्येक क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन्स राहतात. एक क्वेश्चन आहे, मग कधी त्यांनी सिमिलरली बुक विचारला आहे, कधी रॅटझलचं विचारलं आहे, तर बाकीचे रिमेनिंग 3 सायंटिस्ट जे आहेत, त्यांचे बुक्स आपण तिथल्या तिथेच लिहून घेतलं तर ते एनी टाईम बेनिफिशियल आहे. सो असे सर्व ऑप्शन्स एक्सप्लोर करून आपले प्रिव्हियस पेपर जे अनालिसिस आहे, ते इथे फार हेल्पफुल होतं. आणि बऱ्याच वेळेस कसं होतं, की ॲग्रीचा पार्ट पण आपण निग्लेक्ट करतो. असं नोशन राहतं मुलांच्या डोक्यात, की ॲग्रीवाले आहेत त्यांच्यात होईल. पण क्वेश्चन्स कधी बघितले ना, तर बेसिक क्वेश्चन्स राहतात. ॲग्रीसाठी मी 11th-12th स्टेट बोर्ड यूज केलं होतं. गार्गोटे एक यूज केलं होतं. GS-1 मध्ये बघायला घेतला एक रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे. तो पण बरेच लोकं इग्नोर करतात. मी रिमोट सेन्सिंगच्याही ॲक्चुअली मेन फोकस कसं होता, की सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर तुमचे नोट्स असायला हवे. सो मी रिमोट सेन्सिंगच्याही आपले स्टेट NCERT असो, CBSEची एक बुक आहे. तर त्यातून आणि Google, Wikipedia सर्च करून प्रत्येक पॉइंटवर नोट्स काढले होते. मग ते एकदा तुमचे नोट्स रेडी राहतात. मग ते बऱ्यापैकी रिवाईज करायला प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणजे ईझी जातं. सो रिमोट सेन्सिंगचा पार्ट पेरिफेरल एरियाज पण निग्लेक्ट नको करायला असं आहे. पण मेन फोकस तुमचं GS-1 मध्ये म्हणजे हिस्ट्री पण स्कोरिंग आहे आणि जिओग्राफी पण ॲक्चुअली फार स्कोरिंग आहे. आता आपण पेपर 2 कडे येऊया. पेपर 2 मधला म्हणजे पेपर 2 आपण जनरली 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करतो. एक आपला जो कोअर पॉलिटीचा पार्ट आहे आणि दुसरा जो आहे तो गव्हर्नन्सचा पार्ट आहे. पॉलिटी तर आपण वाचतच येत असतो कायम, पण गव्हर्नन्स हे नव्यानं आपल्याला मुख्य परीक्षेत ऍड होतं. आणि गव्हर्नन्स मध्ये पण 2020 मध्ये काही नवीन टॉपिक्स ऍड झालेले आहेत. सार्वजनिक धोरण असेल किंवा लोकप्रशासन असेल, भारतीय प्रशासनाचा उगम यासारखे जे टॉपिक्स आहेत हे नव्यानं ऍड झालेले आहेत. तर ह्या पर्टिक्युलरली घटकांची तयारी कशी करावी आणि गव्हर्नन्सची एकूणच ओव्हरऑल तयारी कशी करावी त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल आणि सोर्सेस पण कोणते वापरलेत? ऍक्च्युली गव्हर्नन्स वाला टॉपिक कधी बघायला गेलं ना पॉलिटीमध्ये आपल्याला बेसिक पॉलिटी वन मध्ये आपलं स्टॅटिक पोर्शन ते लक्ष्मीकांत इनफ होतं. गव्हर्नन्स बाय लक्ष्मीकांत एक बुक आहे आणि बऱ्यापैकी सर्वजण आधीपासून पण टॉपर्सने तेच सांगितलं. त्यात 3 to 8 जे चॅप्टर्स आहेत त्यात बऱ्यापैकी कव्हर होतं आणि ते एक गव्हर्नन्सचं पुस्तक 3 to 8 चॅप्टर्स मध्ये एवढं स्कोरिंग आहे की तुमच्या लिटरली प्रत्येक वर्ड प्रत्येक सेंटेन्सवर तसं क्वेश्चन्स विचारला आहे. किंगपिन काय आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं विचारलं आहे. त्याच्यात क्लिअरली सेग्रिगेट केलेलं आहे की त्यांचे मॅजिस्टेरियल फंक्शन्स कोणते, एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स कोणते आणि आयोग स्वॅप ही क्लॅरिटी असायला हवा ऍक्च्युली. म्हणजे एकच पुस्तक करा पण ते जरा क्लिअरली करा. आयोग कसं करतं की मॅजिस्टेरियल फंक्शन इथे टाकून देतील तिकडे असं बऱ्यापैकी असं रिसेंट जेव्हा PYQ अनालिसिस करतात तर त्याच्यातून समजतं. आणि राहिलं पब्लिक पॉलिसीचा पार्ट पण त्यासाठी पण मी लक्ष्मीकांतचं जे बुक आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं ते रेफर केलं होतं. त्यातून नोट्स आणि पॉलिटी 2 साठी बेसिक मी खाटेकर सरांचं पुस्तक घेतलं होतं. मग त्याला थोडं इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलं, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून आणि हे आपले जे लक्ष्मीकांत आहे ते थोडं क्लब करून नोट्स ऍक्च्युली सेग्रिगेट प्रॉपर हे केलं. मग त्याच्यानंतर बऱ्यापैकी रिव्हिजन वगैरे केली. पेपर 3 जो आहे HR आणि HRDचा त्यात बऱ्यापैकी स्कीम्सवर फोकस असतो आणि कदाचित तुम्ही आधी UPSC प्रिपेअर करत होता त्यामुळे तुम्हाला तो पार्ट थोडासा इझी पण गेला असेल. आता त्या विषयाचे जर आपण बघितलं 2020चा किंवा 21चा जर पेपर बघितला स्पेसिफिकली 21चा तर त्यामध्ये थोडेसे एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न आपल्याला बघायला मिळतात की तुमचे जे सोर्सेस आहेत त्यातून डिरेक्टली प्रश्न तुम्हाला सापडतीलच प्रत्येक टॉपिकवर असं नाहीये. काही प्रश्न असे आहेत की तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्या अनुषंगाने ते प्रश्न तुम्ही टॅकल करायला पाहिजे. तर हे ऐन वेळेस पेपरमध्ये कसं टॅकल करावं, आपण केलेला अभ्यास तिकडे कसा अप्लिकेबल करावा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ह्या पेपर 3 ला
करंटची सांगड कशी घालावी? ओके. ॲक्चुअली GS3चा थोडं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वगैरे असली ना, बेसिक आपल्याला क्लॅरिटी असली, मी त्याच्यासाठी बुक्स तर आपले नॉर्मली जे सर्वांनीच रेफर केले तेच केले होते. खाटेकर सरांचं बुक सिंगचं पुस्तक होतं. परत कोळंबे सरांचं बेसिक तुमचं कन्सेप्ट कसे आहेत, बिल्डिंगसाठी ते केलं होतं आणि डेव्हलपमेंटचं देसले सरांचं पुस्तक होतं. मग त्याला तिघांचं प्रॉपर म्हणजे वुमेन डेव्हलपमेंट आहे, तर वुमेन डेव्हलपमेंट तिघींचा जो डेटा आहे, तो प्रॉपर सेग्रिगेट करून प्रॉपर आपलं मटेरियल रेडी केलं. आणि GS3चं बघायला गेलं ना, तर तिथे बऱ्यापैकी लॉजिक ॲप्लिकेबल आहे. तर म्हणजे सिंपल असं नाही की बेसिक स्टेज काय राहते की ॲस्पिरंट एक्सपेक्ट करतो की आपलं बेसिक क्वेश्चन्स किंवा बुक्स आहेत त्याच्यातूनच क्वेश्चन्स यायला पाहिजे. बट ही एक्झाम ॲक्चुअली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. म्हणजे स्कूल किंवा कॉलेजची एक्झाम तर नाहीये. सो एक ॲप्लिकेशनवाला आपलं बिल्ड झालं एक ॲप्लिकेशन लेव्हलचं लॉजिक मग होतं. आता कधी एक्झाम्पल घ्यायला गेलं तर मेन्स 2021 मेन्समध्ये एक एक्झाम्पल होतं. नेहरूंच्या एक होतं नेहरूंच्या सोशल डेव्हलपमेंटवर एक काहीतरी क्वेश्चन आलेला. तर 3 ऑप्शन एक इंडस्ट्रियलायझेशन होतं, एक प्लांट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतं. अ, आणि एक थर्ड लास्ट ऑप्शन होतं की ट्रुथ अँड नॉन व्हायलन्स होतं. आपल्याला क्लिअरली आपल्या लॉजिकवरून समजून जातं की ट्रुथ अँड नॉन व्हायलन्स इज मोर रिलेटेड टू गांधीजी. सो हे एक म्हणजे असं कॉमन सेन्स किंवा थोडं प्रॉपर एनालिसिस प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी ट्रॅप आहे आणि तो ॲक्चुअली व्यवस्थित आपण एनालाइज केला ना, तर तेवढं म्हणजे असं क्वेशन टॅकल करता येतो आपल्याला. ओके. आणि राहिलं करंट अफेअर्सची लिंकेज लावायला, तर करंट अफेअर्स जेव्हा परिक्रमा किंवा काहीतरी आपण स्कीम्स किंवा काहीतरी रीड करतोय, तर आपल्याला प्रॉपरली तिथे म्हणजे आहे की म्हणजे तो टॉपिक सिलेबसच्या कोणत्या पार्टशी रिलेटेड आहे आणि मग जेव्हा तुम्ही फायनल मेन्सचा जेव्हा आपण मेन्सचा पिरियड राहतो, तेव्हा तुम्ही करंटचं विमेन डेव्हलपमेंट आहे, तर विमेन डेव्हलपमेंटच्या आपलं स्टॅटिक पोर्शन GS3चं जे आहे, त्याच्या मागे तुम्ही करंटमध्ये काय डेव्हलपमेंट झालंय, ते तेवढं तुम्ही हे करायला पाहिजे. बट करून देन ते करतानाही तुम्हाला प्रॉपर डेप्थ बघायला पाहिजे, की कोणत्या लेव्हलपर्यंत तुम्हाला जायचंय. बऱ्याच वेळेस ते अॅनलाईज नाही होत. सो GS3 साठी तरी मी सांगेल, मी खाटेकर सरांचं थोडं यूज केलेलं. त्यांचे डेव्हलपमेंटचे म्हणजे त्यांचे व्हिडिओज पण फार चांगले लॉजिक वगैरे डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी बऱ्यापैकी हेल्प केलेली. ओके. पेपर 4 मध्ये कोअर इकॉनॉमिक्स जे आहे त्याच्यासाठी जनरली विद्यार्थी देसले किंवा कोळंबे अल्टरनेटिव्हली वापरत असतात. पण जो सायन्स अँड टेकचा पार्ट आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की सोर्स नेमका असा कॉन्क्रीट सोर्स आहे का त्याच्यासाठी? त्याचा म्हणजे त्याचं प्रिपरेशन करत असताना विद्यार्थ्यांचा अप्रोच काय असायला हवा? काही ऑनलाईन सोर्सेस विद्यार्थ्यांनी वापरायला हवेत का? आणि त्याचा इनपुट आउटपुट रेशो किती आहे? म्हणजे विद्यार्थ्यांनी किती वेळ देणं अपेक्षित आहे सायन्स अँड टेकसाठी? ॲक्चुअली GS4 मध्ये बऱ्याच लोकांना तेवढे मार्क्स वगैरे येत नाही असं आणि टार्गेट करू शकतो आपण, की 40 पैकी सायन्स टेकमध्ये ॲटलीस्ट तुम्हाला 25 प्लस वगैरे असं काहीतरी येऊ शकतं. सायन्स अँड टेकमध्ये पण ॲक्चुअली भीती आहे ती बायोटेक विषयी आहे. बायोटेक असं टॉपिक आहे, की त्यात फार वास्ट येतो. त्यात पण ॲक्चुअली स्टॅटिक पोर्शन आहे आणि करंट अफेअर रिलेटेड काहीतरी पोर्शन आहे. त्यात मी ॲक्चुअली असं स्ट्रॅटेजी ठेवलेली. बरेच बुक्स वगैरे अवेलेबल आहे. ज्ञानदीपचं आहे. मी भस्के सरांचं यूज केलं होतं. तर त्यात बायोटेकचे तुम्ही कोर जो स्टॅटिक पोर्शन आहे, ज्याच्यात डीएनएचं स्ट्रक्चर आहे किंवा मग रायबोझोम्स वगैरे नॉर्मल जे काही आहे, त्याच्यावर तुमचा स्टॅटिक पोर्शन मधला प्रश्न काहीतरी चुकायला नको. असं तुम्ही टार्गेट ठेवू शकता आणि मग करंट अफेअर जे तुम्हाला नाही येते आणि ऑन एन एव्हरेज सर्वांनी ऑलमोस्ट सेम बुक्स वगैरे रेफर केलेले राहतात. तर त्यापैकी कधी जे तुम्हाला येत नाही ते बाकीच्यांनाही येणारच नाही. स्टॅटिक आपलं जे सर्वांचं बरोबर येते ते चुकायला नको. आणि राहिलं सायन्स अँड टेकच्या पोर्शनमध्ये एनर्जी सायन्स आहे, न्यूक्लिअर सायन्स आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. हे ॲक्चुअली फार स्कोरिंग टॉपिक्स आहे. यांच्यामध्ये ॲक्युरसी टार्गेट केली तर बऱ्यापैकी होऊन जातो. आणि राहिला आय-टी सेक्टरमध्ये आय-टीचा जो युनिट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, रिसेंट ट्रेंड बघायला पाहिजे. कारण आधी ठीक होतं 5 क्वेशन्स वगैरे यायचे. पण आता 10 मार्क्स वगैरे असे 10-10 प्रश्न यायला लागले. तर थोडंफार त्याच्यासाठी आपण नॉर्मल कंबाईनचे मेन्सचे क्वेशन्स वगैरे पण अॅनलाईज करू शकतो. की तिथून पण आपल्याला बऱ्यापैकी कव्हर करता येईल. पण मिनिमम एक बुक तरी टार्गेट करा आणि त्याची मल्टिपल रिव्हिजन करा. असं माझं तरी हेच सांगणं आहे. मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा पण एक पेपर असतो मुख्य परीक्षेला. तर तो जो ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे त्याची तयारी कशी करावी आणि म्हणजे त्याचा पेपर एका तासात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. हे मोठं म्हणजे स्किल आहे तिथे ऍक्च्युली अभ्यास करण्यापेक्षा पण, की एका तासात आपल्याला ते बरोबर करेक्ट स्टेटमेंट पर्यंत जायचंय, करेक्ट ऑप्शन पर्यंत जायचंय. तर त्याची प्रॅक्टिस कशी करावी? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर जास्त भर द्यावा की क्लासेसच्या क्वेश्चन पेपरवर जास्त भर द्यावा? तुम्ही काय सांगाल आणि तुमचा अप्रोच कसा होता?
मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हसाठी ॲक्चुअली मला थोडा मराठीमध्ये इश्यू होता. सो माझं मेन फोकस इंग्लिश ठेवलं होतं, की इंग्लिशमध्ये ॲक्युरसी वगैरे टार्गेट करता आली पाहिजे वगैरे. माझा ॲक्चुअली हॉनेस्टली तेवढा स्कोर नाहीये मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह. सो आय एम नॉट द राइट पर्सन टू गाईड. बऱ्यापैकी टॉपर्स आहेत त्यांना 89 वगैरे, अजिंक्य जाधव सर आहेत त्यांना 89 वगैरे मार्क्स आहेत. प्रिव्हियस टॉपर्स आहेत त्यांचं रेफर करू शकता स्ट्रॅटेजी. पण याच्यात पण कसं होतं, की व्होकॅबचा पार्ट आपला निग्लेक्ट होतो. व्होकॅबचा पार्ट आपण असंच, की स्टॅटिक क्वेश्चन करून घेतो. व्होकॅब निग्लेक्टेड होऊन जातो. तर व्होकॅबसाठी ॲटलीस्ट तुम्ही पीवायक्यू जे आहे ते तुमचे व्यवस्थित म्हणजे ऑलमोस्ट 70-80% पीवायक्यूज रिपीटेड राहतात आणि ऑप्शन्स तुम्ही व्यवस्थित 4ही एक्सप्लोर केले ना, तर बऱ्यापैकी आपल्याला आपलं डोमेन किती वाढवायचं ते समजून जातं. इनिशियली तुम्ही मेन्सचा जेव्हा सिलेबस प्रिपेअर करता, ते इनिशियली 5-5 दिवस किंवा 6-6 दिवस देऊन प्रॉपर एक सिलेबस वगैरे कव्हर झाला तुमचा ग्रामरचा. मग डेली तुम्ही रिव्हिजन ठेवली पाहिजे ग्रामरसाठी. कारण त्याचा थोडा बॅकलॉग झाला किंवा थोडा गॅप पडला, तर ते फार विसरायला होतं वगैरे. आणि मी मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हसाठी कंबाईनचे मेन्सचे पेपर आहेत, तर ते ऑन एन एव्हरेज राज्यसेवेपेक्षा ते थोडं डिफिकल्ट लेव्हलवर आहे ग्रामरचे. सो मी ते टाईम लावून प्रॉपर सोडवले होते. ओके. जसा ऑब्जेक्टिव्हचा पेपर असतो मराठी इंग्लिशचा तसाच डिस्क्रिप्टिव्हचा सुद्धा पेपर असतो आणि त्या पेपरकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन थोडासा असा आहे की मी XYZ एसेची प्रॅक्टिस केली तर तोच एसे मला पेपरमध्ये येईल की नाही याची काही शाश्वती नाहीये. तर मग मी प्रॅक्टिसमध्ये वेळ घालवावा की नाही त्याचा मला कितपत फायदा होईल आणि ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस पण एवढा वास्ट आहे तर म्हणजे ते प्रिपरेशन करता करता विद्यार्थ्यांचं कुठेतरी डिस्क्रिप्टिव्हकडे दुर्लक्ष पण होतं. तर तुम्ही त्याची तयारी कशी केली होती आणि पेपर कसा म्हणजे एखादा अनएक्सपेक्टेड एसे आला तर तो कशा पद्धतीने हँडल करावा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली हा फार कॉमन इश्यू आहे, की आपल्याला सिलेबस मेन्सचा सिलेबस एवढा वास्ट होतो, की सब्जेक्टिव्ह आहे ते फार निग्लेक्ट होतं आणि मग ॲट द एंड ऑफ द आपलं जेव्हा मेन्स डोक्यावर राहते, तेव्हा आपल्याला काहीतरी आठवतं वगैरे. पण तसं ॲक्च्युअली नको करायला पाहिजे. कारण इंटरव्ह्यू आणि मेन्स सब्जेक्टिव्ह हे फार गेम चेंजर झाले. म्हणजे लिटरली टॉपर्स होऊन आय हॅव सीन एक्झाम्पल्स, की बऱ्यापैकी ते गेम चेंजर आहे. लिस्टमध्ये नसणाऱ्यांचा सुद्धा लिस्टमध्ये येऊ शकतात जस्ट बिकॉज त्यांना सब्जेक्टिव्हमध्ये चांगले मार्क्स आहेत. इंग्लिश वगैरे त्याच्यासाठी मी व्हिजन आयएसचं मटेरियल होतं एसेचं. मी ते रेफर केलेलं आणि कधी टॉपिक घेतला आपण तर नॉर्मल स्टेक होल्डर म्हणजे इंट्रो तुम्ही काहीतरी कॅची वगैरे देऊ शकता वगैरे आणि स्टेक होल्डर्स काय-काय आहे म्हणजे तुम्ही बॉडीमध्ये मग आपण इम्पॅक्ट करू शकतो, की एक इंडिव्हिज्युअल लेव्हलवर त्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट होतोय, सोसायटी लेव्हलवर काय होतोय, परत इंटरनॅशनल लेव्हलवर काय होतोय वगैरे. परत मग त्याच्यात एक दुसरा अप्रोच असा पण तुम्ही हे करू शकता, की एक तुम्ही पास्ट, प्रेझेंट अशी टेम्पोरल स्केल करू शकता. आता वुमन डेव्हलपमेंटचा घेतला तर आधी काय सिनेरिओ होता, प्रेझेंट काय आहे, फ्युचर काय होणार आहे, असं करू शकतो किंवा मग एक त्याच्यात एक वेस्टर्न अप्रोच पण येतो, की एक पर्टिक्युलर टॉपिक असेल. आता कोविडच कधी घेतलं, तर त्याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट काय झाला, सोशल काय झाला, आता एन्व्हायर्नमेंटल काय झाला वगैरे असं बऱ्यापैकी कंटेंट वाढवता येतं आणि नॉर्मली म्हणजे आणि मग ट्रायबल, वुमन डेव्हलपमेंट, चाइल्ड डेव्हलपमेंट असे जे ज्यांच्यावर इम्पॅक्ट होतोय, तर प्रत्येक टॉपिक असा लिंक करून बऱ्यापैकी आपल्याला वाटतं, की कंटेंट बिल्ड नाही होणार. पण एकदा तुम्ही फ्रेमवर्क रेडी केला ना, बऱ्यापैकी मटेरियल भेटतं लिहायला आणि ॲक्चुअली थोडंफार प्रॅक्टिस करायला हवी. म्हणजे त्याला निग्लेक्ट नको करायला पाहिजे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आता आपण ऑक्टोबर एंडिंगमध्ये आहोत आणि जानेवारी एंडिंगमध्ये आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. तर आता उर्वरित जे दिवस आहे त्या दिवसांचं वेळापत्रक किंवा एक नियोजन विद्यार्थ्यांचं कसं असायला हवं? तुम्ही काय मार्गदर्शन कराल विद्यार्थ्यांना? ओके. आता ॲक्चुअली बघायला गेलं तर ऑलमोस्ट 2 मंथ्स तर झाले प्रिलिम्स होऊन. बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचा बेसिक एक रीडिंग 4ही जी वगैरे झाली असेल, तर याच्या ऑनवर्ड्स पुढचे 2 महिने आहेत. तर आपण असं करू शकतो, की 60 डेजचं पण प्लॅनिंग केलं तर 30-20:10 असं काहीतरी करू शकतो, की इनिशियल 30 डेजमध्ये तुम्ही 7-7 डेज पर हेड पर सब्जेक्ट देता आहे. 20 डेजमध्ये 4 सब्जेक्ट परत मग 10 डेजमध्ये 3 ऑर 2. पण मग याच्यामध्ये तुम्हाला एक रिव्हिजनची स्ट्रॅटेजी क्लिअरली डिफाईन्ड असायला हवी, की तुमचं तुम्ही आयदर 2 अप्रोच असू शकता, की एक संडेचा दिवस तुम्ही रिव्हिजनला देऊ शकता किंवा मग ऑन एन म्हणजे पर डे तुम्ही 2 अवर्स किंवा 1 अवर असं काहीतरी काढू शकतो वगैरे. आणि बऱ्याच वेळेस कसं होतं, की आपल्या इनिशियल 2 मंथ्समध्ये आपलं पी-वाय-क्यू एनालिसिस आणि सेक्शनल टेस्ट बऱ्यापैकी फोकस झालेले असतात. मग आता टेस्ट सीरीजचे पेपर्स किंवा मग पी-वाय-क्यू एनालिसिसच तुम्ही क्वेशन प्रॅक्टिस करायला हवी. कारण एक्झामच एम-सी-क्यू बेस्ड असल्यावर तुमचं मॅक्सिमम फोकस एम-सी-क्यू प्रॅक्टिसवर असायला पाहिजे. आणि तुम्ही ॲट द एंड 3 दिवसाचं तुमचं प्लॅनिंग कसं कसं असणार आहे? त्या ब्रेकमध्ये तुम्ही काय-काय रीड करणार आहे? तुमचे मटेरियल कसं आहे? हे ॲक्चुअली बिफोर हँड तुम्ही करायला हवं. आता मधले 20 डेज किंवा लास्टच्या 1 महिन्यात पण बघितलं वगैरे, तर तसं करू शकता. आणि
दुसरं काही नाही, की बस आपलं मेन म्हणजे प्लॅनिंग असायला हवी, क्लॅरिटी असायला हवी आणि बऱ्याच वेळेस कसं होतं, की आपण इनिशियल मंथ्स आपले प्रिपरेशनचे, मेन्सचे थोडं रिलॅक्स असतो आणि ॲट द एंड लास्ट महिन्याला आपल्याला प्रेशर बिल्डअप होतं. पण तसं थोडं लिथार्जिक नको राहायला. बिफोर हँड आपले इनिशियल 3 मंथ्स प्रॉपर करायला असं रिगरस जेवढं होईल तेवढं वगैरे मेन्सचं सिलेबस आणि लास्ट मंथमध्ये थोडं रिलॅक्स असून रिव्हिजन वगैरे कारण कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फार गरजेचा आहे. तेव्हा असं नको वाटायला, की अरे मी काही केलं नाही वगैरे असं. नक्कीच. मॅम इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येताना एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते आणि आपण इंटरव्ह्यूचा शेवट करूया. आता नुकतंच तुमचं ट्रेनिंग संपलेलं आहे, तर ट्रेनिंगचा तुमचा अनुभव कसा होता? नेमका ट्रेनिंगचं स्वरूप कसं असतं याबद्दल पण विद्यार्थ्यांमध्ये एक्साइटमेंट असते. नेमकं तिकडे काय शिकवलं जातं? तुमच्या एक्झाम्स पण होतात, तर त्या नेमक्या एक्झाम्स कसल्या होतात? म्हणजे एक्झाम्स ट्रेनिंगमध्ये पण पिच्छा सोडत नाही का, असं विद्यार्थ्यांना वाटत असतं, त्यांचे प्रश्न असतात, तर तुम्ही काय सांगाल? ॲक्चुअली ॲस्पिरंट असताना आपल्याला म्हणजे नॉर्मली एक मोटिव्हेशनल व्हिडिओज किंवा काही आपल्याला फक्त ट्रेनिंगविषयी जनरली फॅसिनेशन राहतं, की कसं आहे आणि ॲक्चुअली तो तेवढा बेस्ट पार्ट आहे, की तुमची एवढी 3-4 वर्षाची जी रिगरस जर्नी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक सेकंड कॉलेज लाईफ जगायला भेटते. म्हणजे ट्रेनिंगसाठी आम्ही तरी फुल एन्जॉय केलंय. राइट स्टार्टिंग म्हणजे इनिशियल 15 दिवस आमचे इथे वनामतीलाच होतं. तर स्टार्टिंग दिवसाचं स्टार्टिंगच आमचं स्पोर्ट्स वगैरे आणि बॅडमिंटन 2-3 तास आम्ही इनिशियली खेळायचो वगैरे. मग लेक्चर्स आमचे लेक्चर्स होते 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आमचे. त्याच्यानंतर पण बऱ्यापैकी इनडोअर गेम्ससाठी आम्हाला टाईम होता. सो आम्ही ते करायचो नॉर्मली आणि इतक्या दिवसानंतर तुम्हाला परत सोशल कनेक्ट सेम तुमचं स्ट्रगल शेअर करणारे फ्रेंड्स वगैरे भेटतायत. मग तुम्हाला एक फार चांगला ॲक्चुअल मेमोरेबल पिरियड राहतो. ट्रेनिंगचं सांगायला गेलं तर इन रिटर्न म्हणजे तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर्स असणार आहे. ते तुमच्यावर एवढी रिस्पॉन्सिबिलिटी देतायत, तर ते इन रिटर्न एक्स्पेक्ट करतील, की तुम्ही अवेअर असायला हवं वगैरे. सो एक्झाम तर तो पार्ट अँड पार्सल आहेच. ट्रेनिंगचं बघायला गेलं फाउंडेशनमध्ये तिथे 4 सब्जेक्ट असतात. एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन राहतो, एक लॉ अँड ज्युडिशियल प्रोसेसवाला राहतो. त्याच्यात आय-पी-सी वगैरे, सी-आर-पी-सी जनरली लॉज वगैरे राहतात. एक मॅनेजमेंटचा राहतो, की टीम बिल्डिंग, लीडरशिप वगैरे कसं होणार आणि एक फाईल मॅनेजमेंट आणि आपलं ऑफिस मॅनेजमेंटचा एक सब्जेक्ट राहतो, ज्याच्यात आपल्याला ॲक्चुअली ऑफिसचं काही टच नसतं. कारण प्रॅक्टिकल नॉलेज काही नसतं, की प्रोसेस काय आहे, फाईल वगैरे नॉर्मली ऑफिसमध्ये वगैरे, लीव्हज, तुमचे कंडक्ट रूल्स वगैरे कसे राहतात वगैरे. तो टॉपिक त्याच्यात कव्हर केला जातो. ओके. विद्यार्थी मित्र हो, पहिला सोनवणे मॅम आपल्या प्लॅटफॉर्मवर आल्यात आणि नुकतंच त्यांनी त्यांच्या ट्रेनिंगचा मेमरीज आणि कसं स्वरूप असतं, तिथल्या एक्झाम्स कशा असतात आणि त्यांचं रुटीन कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्याबरोबरच राज्यसेवा मुख्य परीक्षेबद्दल इन डिटेल त्यांनी आपल्याला गाईड केलेलं आहे, की आपण पेपर कशा पद्धतीने टॅकल करायला हवेत, आपण अभ्यास कसा करायला हवा, कोणता भाग आपण निग्लेक्ट करायला नको, की जो जो जनरली आपल्याकडून निग्लेक्ट होत असतो. जो इंग्लिश आणि मराठीचा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो सुद्धा आपण निग्लेक्ट करायला नको. सायन्स अँड टेकचं प्रिपरेशन कसं करायला हवं, पेपर 1चं, पेपर 2 मधला गव्हर्नन्सची तयारी कशी करायला हवी, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विस्तृतपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आपल्याला आपल्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल अशी आपण आशा करूया. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या भावी वाटचाली सन अकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक यू मॅम फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. थँक यू.